मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन चैतन्य रूममध्ये असतात. तेव्हा चैतन्य विचारतो, अर्जुन, अरे तू रात्रभर झोपला नाहीस का? म्हणजे मी जो ऑप्शन दिला होता त्याबद्दलच तू विचार करत होता ना? तेव्हा अर्जुन काहीही बोलत नाही, कारण सायली समोर असते. म्हणूनच तो लगेच चैतन्याचं तोंड दाबतो. तेव्हा चैतन्य विचारतो, माझं तोंड दाबल्याने मी गप्प बसणार आहे का? अरे माझं जरा ऐकून घे, कारण एवढ्या सकाळी मला लवकर उठवलं आणि इकडे बोलवलं. अरे अर्जुन, मधुभाऊंच्या बाबतीत नक्की तू काय करायचं ठरवलंस? अरे ती केस डिले करायचं होतं, त्याचं काय ठरलंय तुझं? त्याशिवाय सायली वहिनींच्या मनात नक्की काय आहे हे तुला कळणार कसं? असं तो जेव्हा विचारत असतो अर्जुनला, तेवढ्यातच नेमकी सायली रूममध्ये येते आणि तेवढंच बोलणं ऐकते. तेव्हा सायली आता पुढे येते आणि विचारते, काय हो सायली वहिनीच्या मनातलं? म्हणजे तुम्हाला नक्की काय विचारायचंय मला? तेव्हा अर्जुन जरा घाबरतच म्हणतो, हो सायली, आता हा चैतन्य सांगेल नक्की काय बोलायचंय. आता चैतन्याची देखील बोबडी वळते, म्हणूनच तो अर्जुनकडे इशारा करून विचारतो, काय सांगू? अर्जुन म्हणतो, आता तूच बघ, काय सांगायचं ते सांग. पुढे चैतन्य घाबरतच म्हणतो, अर्जुनला एका केसबद्दल तुमच्याबरोबर बोलायचंय आणि मग त्यासाठीच सल्ला हवा आहे तुमचा. तेव्हा सायली हसतच म्हणते, हो मग विचारा की. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो विचारतो मी, पण तू अगोदर कॉफी घेऊन येतेस का? काय झालं आहे ना, झोपच झाली नाही, कारण तो अजूनही झोपेतच आहे. तेव्हा आळस देण्याचं नाटक करत चैतन्य खूप नौटंकीगिरी करत असतो. तेव्हा ते पाहून सायली आता हसते आणि म्हणते, हो येते हा कॉफी घेऊन. दुसरीकडे प्रिया आता झोपलेली असते, तर प्रतिमा आपलं अंथरूण काढते. त्याच वेळी आता त्या आवाजामुळे प्रियाला जाग येते. मग प्रतिमा आता सगळं काही व्यवस्थित करून ठेवल्यानंतर लगेच तेथून जाते. तेव्हा प्रिया आता उठते. ती म्हणते की काय कटकट आहे या बाईची, स्वतः लवकर उठते तर उठते आणि दुसऱ्यांनाही उठवते. मी माझ्या रूममध्ये 10 वाजेपर्यंत किती मस्त अशी झोपायची, असं म्हणून ती पुन्हा अंगावरून पांघरून घेते आणि मस्त गाढ झोपी जाते. सुमन आता सर्वांसाठी चहा घेऊन येते. त्यावेळी प्रतिमाला ते जरा ऑड वाटतं, म्हणूनच ती म्हणते नाश्त्याचं काहीतरी बनवते. त्यावेळी सुमन म्हणते, नको वहिनी, अहो पदर खोचून लगेच का कामाला लागताय तुम्ही? तेव्हा मला असं नुसतं बसून राहायला नाही आवडत, असं आता प्रतिमा म्हणते. त्याचवेळी बरं ठीक आहे, अगोदर हा चहा संपवा आणि मग तुम्ही किचनमध्ये या, आपण दोघीही थालीपीठ बनवू. मग आता ठीक आहे असं प्रतिमा म्हणते. त्यावेळी रविराज प्रतिमाकडे पाहतच राहतो, कारण प्रतिमामध्ये आता दिवसेंदिवस खूप सुधारणा होत चाललेली असते आणि ती सर्वांमध्ये अगदी मिळून मिसळून वागत असते. त्याचवेळी प्रिया आता तेथे येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणते. आता एवढ्या लवकर प्रियाला उठलेलं पाहून नागराज लगेच तिला टोमणा मारतो आणि स्वतःच्या हातातील घड्याळ जरा आपटतो आणि म्हणतो, दादा, अरे घड्याळामध्ये 8:15 वाजले आहेत, परंतु आपल्या तन्वीच्या म्हणण्यानुसार 8:30 वाजले असं म्हणावं लागेल. त्यावेळी रविराज सुद्धा तिच्याकडे पाहतच राहतो, कारण ती खूप लवकर आज उठलेली असते. रविराज म्हणतो, नागराज, बाहेर पाहून येतोस का रे? सूर्य नक्की कोणत्या दिशेला उगवला आहे? तेव्हा प्रियाला हे सगळे टोमणे आता समजत असतात की तिलाच मारतायत म्हणून. प्रतिमा तर हसत असते. तेव्हा सुमन म्हणते की ही कमाल ना प्रतिमा वहिनींची आहे, त्यांना भल्या पहाटे उठायची सवय आहे ना, म्हणूनच तन्वीला ही सवय लागली. पुढे रविराज म्हणतो, अगं तुला माहिती आहे का प्रतिमा, हिला जेव्हा मी लवकर उठवायला जायचो ना 8 वाजता, तेव्हा म्हणायची, बाबा 5 मिनिट थांबा ना, बाबा 5 मिनिट थांबा ना, असं म्हणून 10 वाजेपर्यंत अळत पडायची. त्यावेळी नागराज आता हसतो आणि म्हणतो, वहिनी आल्यापासून रोज नवीन नवीन चमत्कार होत आहेत, हे खरं मात्र, हो की नाही तन्वी? असं म्हणून तो प्रियाकडे पाहतो, तर प्रिया सुद्धा त्याच्याकडे पाहून हसते. पुढे आता सुमन म्हणते की कसं आहे ना, हाच तर आईजवळ असल्याचा फायदा आहे. आपली तन्वी इकडे आईशिवाय वाढली, परंतु आता आई आली आहे ना, ती हळूहळू सगळं काही शिकेल आणि सुधरेल. आपल्या तन्वीच्या या आनंदाला कुणाची दृष्ट लागायला नको, असं सुमन म्हणते. त्याचवेळी प्रिया मनात विचार करते, माझ्या झोपेला या प्रतिमाची दृष्ट लागली हे अगोदर पहा, आणि लवकर उठायची सवय चांगली आहे म्हणे. या प्रतिमाला ना कुठल्या तरी जंगलात सोडून यायला हवं, असं म्हणून ती सारखी सारखी आता जांभया देऊ लागते.
इकडे सायली जाताच अर्जुन आता चैतन्याला चांगलाच धोपटून काढतो आणि म्हणतो, काय रे, काही पण काय बोलतोस? आणि मिसेस सायलीनं तू असं सांगितलं, त्यांच्या सल्ल्याची गरज आहे म्हणून, असं कसं रे? चैतन्य म्हणतो, अरे जरा हळू मार ना. तेव्हा अर्जुन आता अजून एक धपाटा त्याला टाकणार असतो. त्याच वेळी चैतन्य हात जोडून म्हणतो, सॉरी रे, मी असं बोलणार नव्हतो, परंतु ऐकते वेळी काय बोलावं ना सुचलं नाही. त्यानंतर आता चैतन्य म्हणतो, पुन्हा नाही बोलणार. बरं मी एक विचारतो तुला, ऐक ना, आता बाथरूममध्ये तर कुणी नाहीये, आपल्या दोघांशिवाय इथे कुणीच नाहीये, मग मधुभाऊंच्या केसबद्दल काय विचार केलास? त्यावेळी अर्जुन म्हणतो, बोललास पुन्हा मधुभाऊंच्या केसबद्दल, तो टॉपिक बंद कर. चैतन्य म्हणतो, हो अरे हो, बघ तुझा चेहरा असा माझ्यावर रागवून रागवून कसा भिजलेल्या कोकरासारखा झालाय. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, काय? मग तो आरशात पाहतो आणि म्हणतो, तसं काही नाहीये रे चैतन्य. पुढे आता चैतन्य म्हणतो, अर्जुन जर तुला शांत झोप हवी असेल ना तर अजिबात कन्फ्यूज राहू नकोस, कारण पटकन काहीतरी एक डिसिजन तू आता घेऊन टाक. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, अरे कुठलाही डिसिजन घेतला ना तर. तेवढ्यातच सायली आता तिथे कॉफी घेऊन येते, त्यामुळे अर्जुनचं हे बोलणं अर्धवटच राहतं. तेव्हा सायली आता त्या दोघांनाही कॉफी देते, तर अर्जुन आता चैतन्याला इशारा करून सांगतो, रूमच्या बाहेर जा म्हणून. मग आता चैतन्य ठीक आहे असं म्हणतो. त्याच वेळी थंड आहे असं पुन्हा चैतन्य म्हणतो, तर सायली म्हणते, अहो असं कुठे, आत्ताच तर मी गरम करून आणली आहे कॉफी, आणि थंड कशी होईल लगेच? तेव्हा चैतन्य हसतो आणि म्हणतो, हो गंमत केली, मी जोक मारला, मला थंड हवी होती कॉफी, ती खूपच गरम झालीये, मी आता जोराचा वारा घालून आलो, असं म्हणून तो आता तेथून पळ काढतो. त्यानंतर सायली विचारते, काय हो, बोला ना, कोणत्या केसबद्दल डिस्कस करायचं होतं, माझा काही सल्ला हवा आहे का? अर्जुन म्हणतो, हो अगं सायली, तुझा सल्ला हवा आहे. मग आता काय झालंय? तेव्हा अर्जुन आता जरा गडबडीतच सांगतो, जरा एक गरीब माणूस आहे बिचारा, त्या केसमध्ये अशी सिच्युएशन आहे ना, माणसाला त्याच्या बायको बरोबर घरच्यांबरोबर खोटं बोलावं लागते. तेव्हा सायली म्हणते की खोटं बोलणं तसं पापच आहे, चुकीचं आहे, परंतु कसं आहे ना, जर एखाद्याचं भलं होणार असेल, आपल्या कुटुंबाचं भलं होणार असेल, तर खोटं बोलणं कधीतरी चालतं, असं म्हणून आता ती अर्जुनला छान असा सल्ला देते. अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो, त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्मित हास्य उमटतं. मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि विचार करतो. पुढे आता सायली म्हणते, जर त्याचं त्याच्या कुटुंबावर प्रेम असेल आणि त्याचा हेतू शुद्ध असेल तर थोडं खोटं बोलायला अजिबात हरकत नाही. सायलीने आता ही गोष्ट क्लिअर केल्यानंतर अर्जुन आता सायलीचे आभार मानतो आणि लगेच जायला निघतो. तेव्हा सायली आता म्हणते, ओ थांबा, डबा तरी घेऊन जा, मी पटकन भरते हां. मग अर्जुन म्हणतो, नको नको, आता डबा वगैरे काही नको, मी बाहेर कुठेतरी खाईल, कारण आज मला खूप मीटिंग्स आहेत. त्यावेळी सायली म्हणते, हो थांबा तरी. तेव्हा तो तेथून गेल्यानंतर सायली आता म्हणते, यांची ना नेहमी घाई असते, सारखं आपलं काम करत बसायचं, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, वेळेवर झोप नाही, असं म्हणून ती त्याच्यावरच हसते. अर्जुनचाच विचार करत असते. तर दुसरीकडे प्रिया ही आता अंगणामध्ये फेरफटका मारत असते. त्याच वेळी आता ती जांभळ्यात येत असते. मग आता तेथे नागराज येतो आणि विचारतो की काय ग, हॅलो स्लीपिंग ब्युटी, असं म्हणून तो तिच्यावर हसतो. अगं तुझ्या आईला इथे डोक्यावर घेऊन नाचत नाचत या घरात आली आणि तिने तुझीच झोप उडवली. त्यानंतर आता प्रिया वैतागते, चिडते आणि म्हणते की गप्प बसायचं हा, एकदम तोंड गप्प ठेवायचं, मी या घरामध्ये फक्त ऐशो आरामासाठी आली आहे. आणि कुठे आहे तो ऐशो आराम? त्या किल्लेदाराच्या रूममध्ये, तिथे मला झोपावं लागतंय. नंतर आता प्रिया म्हणते, अहो तुम्हाला माहीत आहे का ती मला काय सांगत होती? वेळी आता नागराज विचारतो, काय? मग आता ती म्हणते की मला ती रात्री माझा भूतकाळ विचारत होती, जेव्हा मी लहान होते तेव्हा नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या आणि त्या आठवतायत की नाही असंही विचारत होती. मी आता काय सांगू त्यांना, माझं खोटं सत्य तिने पकडलं तर किती महागात पडेल तुम्हाला तर माहीतच आहे ना. बरं, मध्ये त्यात तो किल्लेदार टपकला आणि तो त्याच्या जुन्या आठवणी सांगायला लागला. तेव्हा नागराज आता वैतागतो आणि म्हणतो, तुला कळतं की नाही, अक्कल आहे की नाही काही? अगं मी तुला म्हटलं होतं ना की अजिबात त्या बाईला इकडे घेऊन येऊ नकोस म्हणून. अगं ती इथे आल्यानंतर तिची मेमरी अगदी वेगाने धावायला लागेल, तिला सगळं काही आठवेल, मग आपण काय करायचं?
आता बोल, या प्रश्नाचं सोल्युशन दे, असं तो प्रियाला म्हणतो. तेव्हा प्रिया आता विचार करते आणि वैतागूनच म्हणते, नाही, अगोदर आपल्याला प्रतिमाला गायब करायला हवं, म्हणजे किडनॅप करायला हवं. तेव्हा नागराजला धक्का बसतो. तो विचारतो, काय, वहिनीला किडनॅप करायचं? हे कुठून आलं तुझ्या डोक्यात? मग आता ती म्हणते, पुढे ऐकून घ्या, असं म्हणून ती पुढे काय काय करायचं हा प्लॅन सांगू लागते. तर नागराज आता ते सगळं काही अगदी ऐकू लागतो आणि म्हणतो, हे जमेल ना? मग आता ती म्हणते, हो. दुसरीकडे कल्पना, पूर्णा आजी या दोघीही कॉफी पित असतात. तर सायली आणि विमल या दोघीही किचनमध्ये काम करत असतात. मग आता पूर्णा आजी विचारतात, काय ग, अस्मिता कुठे आहे कल्पना? मग आता कल्पना म्हणते, तिला कधी नव्हे ते तिच्या सासरची आठवण आली आहे, तेव्हा म्हटले की जाऊन येते म्हणून. त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात, बघ ना, तिला जेव्हा आठवण येईल ना तेव्हाच ती तिकडे जाते. मी तिला किती वेळा म्हटलंय की स्वतःच्या घरी जरा लक्ष दे, परंतु ती ऐकतच नाही. काय करावं ना तिला कळतच नाही. तेव्हा कल्पना म्हणते, जाऊ देत, तिचा वेंधळेपणा तुम्हाला माहीत आहे ना? मग आता पूर्णा आजी म्हणतात, तिला हे माहेर कधी सुटणार आहे काय माहीत. तेव्हा त्या दोघीही तिच्याबद्दलच डिस्कस करत असतात. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते, बरं आई, पूर्णा आजी, मी यांचा डबा देऊन येऊ का? मग आता त्या दोघीही तिच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा कल्पना म्हणते, हो, देऊन ये. तेव्हा बरं, आज पण डबा द्यायला विसरलीस का, असं पूर्णाजी विचारतात. त्यावेळी आता कल्पना म्हणते, आता बायको सगळीकडे लक्ष देते ना म्हटल्यावर अर्जुन विसरभोळा झालाय आणि म्हणूनच त्याचा वेंधळेपणा सुद्धा वाढलाय. तो कधी डबा विसरतो तर कधी फाईल विसरतो आणि कधी कधी तर सायलीच्या प्रेमात तो स्वतःलाच विसरतो. तेव्हा पूर्णा आजी, कल्पना, त्याचबरोबर विमल हे तिघीही तिच्यावर हसतात. तर सायली गोड हसते आणि म्हणते, तसं नाही आजी, हे जरा घाईत होते ना सकाळी, मग म्हणाले की ऑफिसमध्ये मी काहीतरी मागवेल, मग मीच म्हटलं की उगीच पोटाचे हाल कशाला, बाहेरचं उगीच ते खातात आणि मग पोट बिघडतं. सायलीचं अर्जुनबद्दलचं ते प्रेम, ती काळजी पाहून आता सर्वजण पुन्हा तिच्यावर हसतात. मग आता पूर्णा आजी म्हणतात, हो ग बाई, तू कशाला करून देशील तुझ्या नवऱ्याच्या पोटाचे हाल. त्यावेळी आता सायली खूप गोड लाजते. तू जा, हा डबा घेऊन जा, असं ती सायलीला म्हणते. तेव्हा सायली हो म्हणते. पुढे आता कल्पना विचारते, अगं सायली, ऐक ना, तू त्याच्याबरोबरच जेवण करणार आहेस ना? मग आता सायली म्हणते, नाही हो आई, मी त्यांच्याबरोबर नाही जेवण करणार, मी घरीच येईल, कारण त्यांना तेवढा वेळच नसणार आहे. मी येते हा पटकन, असं म्हणून ती आता जायला निघते. तेव्हा पूर्णाजी, सावकाश जाग, असं काळजीनेच सायलीला म्हणतात. इकडे अर्जुन हा आता केबिनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच तेथे आता चैतन्य येतो आणि, काय रे अर्जुन, तू मला बोलवलंस का? तुला कोणत्या केसबद्दल बोलायचंय? जाधवांच्या केसबद्दल बोलायचंय का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही रे, अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांच्या केसबद्दल बोलायचंय. तेव्हा चैतन्य आता हसतो आणि म्हणतो, अरे बापरे, ही तर खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे. मला तर असं वाटतं तुझं लॉचं सगळं शिक्षण फक्त एकाच केसवर खर्च होणार आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मी काय फणी वाटतो का रे तुला? जरा गप्प बस हा, असं म्हणून तो गालातच हसतो. आता अर्जुनला असं हसलेलं पाहून चैतन्य विचारतो, काय रे, आज झालंय काय? मला असं वाटतंय तुझा आज मूड ना बऱ्यापैकी चांगला आहे. त्यावेळी काय झालंय, या केसमध्ये काही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झाली आहे का, असं चैतन्य विचारतो. पुढे आता अर्जुन म्हणतो, तसंच झालंय असं समज, कारण मी मिसेस सायलींना विचारलं की जर एखाद्या गरीब माणसाला त्याच्या बायकोबरोबर खोटं बोलावं लागत असेल तर काय करायचं. मग आता असं अर्जुनने सांगितल्यावर चैतन्य म्हणतो, क्या बात आहे अर्जुन, तर अगदी मेन पॉइंट त्यांच्याजवळ बोललास आणि डायरेक्ट सुप्रीम कोर्टातच अपील केला आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आणि मला माझं उत्तर सुद्धा मिळालंय. तेव्हा काय म्हणाल्या मग मिसेस सायली, असं चैतन्य आता गमतीनेच विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे ना, जर मनात आपल्या कुटुंबाबद्दल, बायकोबद्दल प्रेम असेल आणि जे काही खोटं बोललं आहे त्याचं इंटेन्शन चांगलं असेल तर थोडंसं खोटं बोलायला खरंच काही हरकत नसते. पुढे आता चैतन्य म्हणतो की अरे झालं तर मग सुप्रीम कोर्टाने निकाल तुझ्या बाजूने दिला आहे, सायली वहिनी गो अहेड असे आपण म्हणाले आहेत, म्हटल्यावर तुझी काही हरकत नसेल. आता तरीही अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करत असतो. तर
आता चैतन्य विचारतो, कसला विचार करतोस रे? इकडे सायली ही डबा घेऊन आता अर्जुनच्या ऑफिसकडे येत असते. दुसरीकडे अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, मला तूच म्हणाला होता ना की लवकरात लवकर डिसिजन घे म्हणून. असं म्हणून तो आता खूप वेळ विचार करत असतो. इकडे सायली आता टिफिन घेऊन अगदी अर्जुनच्या केबिन जवळच आलेली असते. इकडे चैतन्य उठतो आणि म्हणतो, मला माहित आहे अर्जुन, तुला सायली वहिनींना खोटं सांगणं जरा वाईट वाटत असेल किंवा बरं वाटत नसेल. मग सायली वहिनींनी जो काही सल्ला दिला आहे ना तो पाळणं चुकीचं नाहीच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, ते चुकीचं नाहीच आहे तसं, पण पाहूयात आता काय करायचं पुढे. अर्जुन म्हणतो, ते सगळं ठीक आहे, परंतु मनात गिल्ट असणारच ना. मला आणि मिसेस सायलींना हे अजिबात आवडणार नाही. चैतन्य विचारतो, आता काही आवडणार नाही? दुसरीकडे सायली आता डबा घेऊन तेथे पोहोचलेलीच असते. तर अर्जुन नेमकं म्हणतो की मी प्रेमासाठी, आता असं म्हटल्याबरोबरच सायली दार उघडून आतमध्ये पाहते. तर अर्जुन आता बोलतो, मी मधुभाऊंची केस लांबवतोय. असं अर्जुनने बोलल्यानंतर सायलीला प्रचंड धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग ती अर्जुनकडे खूपच रागात पाहू लागते. पण अर्जुनचं आता वेगळंच बोलणं सुरू असतं. सायलीने नेमकं एकच वाक्य ऐकलेलं असतं, त्यामुळे आता तिचा खूपच मोठा गैरसमज होतो. तेव्हा सायलीला आता आठवतं, अर्जुन मगाशीच म्हणाला होता कडे एक केस आली आहे आणि त्या केसमध्ये बायको बरोबर खोटं बोलावं लागणार आहे. तर खोटं बोललेलं चांगलं असतं की वाईट असतं? त्यावेळी मीच सांगितलं होतं की जर इंटेन्शन चांगलं असेल, कुटुंबाचा चांगला विचार असेल मनात, तर खोटं बोलणं काहीही एवढं वाईट नसतं. तेव्हा सायली आता मनात विचार करते, म्हणजे अर्जुन सर मधुभाऊंची केस लांबवणार आहेत? असं म्हणून ती आता दार बंद करून घेते. आता तिच्या डोळ्यात पाणी येतं. तर तिला सारखं सारखं आठवतं की अर्जुन म्हणतोय की मधुभाऊंची केस मी लांबवणार आहे. तेव्हा सायलीला आता प्रचंड धक्का बसलेला असतो. ती कोलमडते आणि स्वतःलाच सावरते. ती म्हणते, हे मी काय ऐकतीये? मला भास होतोय का? तर ती मनात विचार करते, नाही, हे जे म्हणाले आहेत ना तेच खरं आहे. म्हणजे हे स्वतःच्या तोंडून आता बोलले आहेत, मधुभाऊंची केस मी लांबवतोय, म्हणजे यांना सोडवायचंच नाहीये का मधुभाऊंना? असा ती आता सतत विचार करत असते. मग आतापर्यंत जे काही चाललं होतं ते नक्की काय होतं? इकडे आता चैतन्य म्हणतो, अरे तू तर म्हणालास ना तुला तुझं उत्तर मिळालं आहे म्हणून, मग कशाचा आलाय हा गिल्ट? तेव्हा अर्जुन आता एकदम शांतपणे उभा असतो. तर दुसरीकडे सायली आता आल्या पावली पुन्हा माघारी निघालेली असते आणि ती खूप रडत असते. कारण आता मधुभाऊंना हे सोडवणारच नाही म्हटल्यावर सगळं काही संपलं, हाच विचार तिच्या मनात सतत येत असतो. इकडे अर्जुन म्हणतो, उत्तर मिळाले मला चैतन्य, कारण मिसेस सायली खूप इनोसंटली बोलून गेल्या की तो गरीब बिचारा माणूस बरोबर खोटं बोलणार आहे, पण त्याचा हेतू चांगला होता. पण मी त्यांना तो प्रश्न का विचारतोय हे तर त्यांना माहीतच नव्हतं. पण मला तर माहीत आहे ना, तरीही मी मधुभाऊंची केस लांबवली तर मला जो गिल्ट येईल त्याचं मी काय करू? त्यावेळी चैतन्य आता विचारात पडतो आणि पुढे अर्जुनला विचारतो, काय रे, मी तुला आता विचारतोय की तू मधुभाऊंची केस लांबवणार आहे की नाही लांबवणार? अर्जुन म्हणतो, तू मला थेट विचारतोस की मी सायलीला फसवणार आहे की नाही, बरोबर ना चैतन्य? आणि याचं उत्तर तुला माहित नाहीये का चैतन्य? इकडे सायली आता अर्जुनला डबा न देता तशीच मागे फिरलेली असते. कारण तिचा जो मेन हेतू असतो की मधुभाऊंना सोडवणं, आणि त्यासाठीच तिने अर्जुन बरोबर लग्न केलेलं असतं. पण आता मधुभाऊंना हे सोडवणारच नसतील तर या सगळ्या गोष्टींचा काय फायदा, असा ती मनोमन विचार करत असते. इकडे अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की तू जेव्हा माझ्यासमोर केस डिले करण्याचा ऑप्शन ठेवला होता ना तेव्हाच मी खूप गोंधळलो होतो. मी त्या गोष्टीवर खूप विचार केला आणि मग मला स्वतःला माझं उत्तर मिळालं की मी केस डिले करणार नाही, कारण आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही लिहिलंय एकमेकांना कधीही फसवणार नाही, कॉन्ट्रॅक्टचं मला पालन करावंच लागेल. आणि कसं आहे ना, सायलीला मी कधीही फसवू शकत नाही.
मी असं खोटं बोलू शकणार नाही. मी मधुभाऊंना सोडवणारच आहे. मिसेस सायलींचा विश्वास तर जिंकून दाखवणारच आहे, असं आता अर्जुन चैतन्याला म्हणतो. दुसरीकडे सायलीने आता खूप मोठा गैरसमज करून घेतल्यामुळे तिच्या मनात अर्जुनबद्दलची ती अडी निर्माण होते. तर आता मित्रांनो, सायली ही अर्जुनला फोन करते. अर्जुन दुसरीकडे ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि ते दोघेही त्याबद्दल डिस्कस करत असतात. आता सायली थेट तिथे कारागृहात जाते. अर्जुनला कॉल करत विचारते की तुम्ही माझे वकील आहात बरोबर? अर्जुन म्हणतो हो. मग मला माझ्या वडिलांना आत्ताच्या आत्ता भेटायचंय, त्यांच्याबरोबर थोडं बोलायचंय, असं सायली म्हणते. मला परवानगी मिळून द्याल की नाही? अर्जुन म्हणतो मी आत्ता तिकडे येतो आणि तुम्हाला जॉईन होतो. मग आपण परवानगी मिळवून घेऊयात ना, नको टेन्शन घेऊ. तेव्हा सायली म्हणते असं नाही, मला माझ्या वडिलांबरोबर एकटीला बोलायचंय, तुम्ही परवानगी मिळवून द्याल की नाही? सायलीचं असं बोलणं ऐकून, तिचा बदललेला तो सूर, तो टोन ऐकून आता अर्जुन विचारात पडतो आणि म्हणतो की काय झालं असेल मिसेस सायलींना? त्यावेळी आता सायली मात्र रडत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.